आणि या ठिकाणी एकनाथ शिंदेंना स्वतः बोललं जातं. सगळं कसं बघता याकडं? असं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे की या देशामध्ये फक्त आणि फक्त आपला भाजपाच पक्ष राहिला पाहिजे, अशा प्रकारचा त्यांची जी वाटचाल सुरू आहे त्यातलाच हा भाग एकनाथराव शिंदेंना प्रत्येक ठिकाणी डावलणं, जाणीवपूर्वक त्यांचं ह्युमिलेशन करणं, जाणीवपूर्वक ठरवून ठाई ठाई त्यांना डावलणं, त्यांचा अपमान करणं, त्यांच्या लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या पक्षाच्या लोकांची जाणीवपूर्वक कामं अडवून ठेवणं, हा प्रकार भारतीय जनता पार्टीनं जाणीवपूर्वक सुरू केलेला दिसतोय. याचं कारण असं आहे की सध्या अजितदादा यांचा दुर्दैवी अपघात झालाय, निधन झाले. त्यामुळं त्या पक्षामध्ये अजितदादांच्या ताकदीचा कोणीही नेता हा भाजपबरोबर संघर्ष करू शकेल असा नेता नाही. एकनाथ शिंदे यांना सातत्यानं भाजपा डावलण्याचा प्रयत्न करते, परंतु आपण बघितलं असाल की बच्चू कडू सारख्या एका प्रहार संघटनेला आपल्याबरोबर घेऊन एकनाथराव शिंदे सातत्यानं स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि तीच भाजपाच्या दृष्टीनं अडचणीची गोष्ट ठरते. आणि म्हणून भाजपा जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक ह्युमिलेशन करून त्यांचा कुठेतरी संयमाचा स्फोट होण्याची वाट बघणं किंवा तो स्फोट व्हावा अशा प्रकारची भाजपाची व्यूहरचना दिसते. साहेब, जेव्हा एका पक्षाचे दोन पक्ष निर्माण होतात त्यावेळेला नेतृत्व देखील दोन निर्माण होतात. सध्या आपण राष्ट्रवादीची परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीचं आहे की अजितदादा आज सध्या नाही आहेत, दुसरे राष्ट्रवादी आहे. भारतीय जनता पार्टी अशा वेळेला आगामी निवडणुकीच्या पर्यंत काही वेगळी खेळी खेळू शकेल, काही आमदार आपल्या बाजूला ओढवू शकेल? असं आहे की भारतीय जनता पार्टी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु तो पक्ष वाढवत असताना आपल्या मित्रांचा विश्वासघात करून, आपल्या मित्रांचीच माणसं चोरी करून, आपल्या मित्रांच्याच माणसांना आपल्याबरोबर घेऊन ही जी पक्ष वाढवण्याची पद्धत जी भाजपाची आहे, ही पद्धत पक्षवाढी करता म्हणून योग्य नाही, तर याच्यामध्ये सातत्यानं विश्वासघात दिसतो. मित्राबरोबर मित्रासारखं वागण्याच्या ऐवजी एखादा आपला दिलदार शत्रू परवडला पण हा मित्र नको अशी मित्रांना म्हणण्याची वेळ आणणं, हे मला वाटतं आपल्या भारतीय राजकारणाच्या दृष्टीने योग्य असं मला वाटत नाही. पण भाजपा मात्र हा प्रकार सातत्यानं करतो.